या चोपडा तालुक्याची या ठिकाणी बैठक झाली। होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या दृष्टीने जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी आढावा घेतला आणि सगळी जी या चोपडा तालुक्यातली मंडळी आहे, ग्रामीण भागातली आहे, शहरातली आहे, सहकार क्षेत्रातली आहे, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांची मतं जाणून घेतली, जेणेकरून पुढची दिशा काँग्रेस पक्षाची चोपडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशी असेल याची एक तयारी आम्ही या माध्यमातून करत आहोत आणि निश्चितच सगळे सकारात्मक आहे। काँग्रेस या ठिकाणी मजबूत परिस्थितीमध्ये आहे आणि युती आघाड्या करण्याचा जो अधिकार आहे तो प्रदेशाध्यक्ष यांनी स्थानिक जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला जशा पद्धतीनं तिथलं वातावरण असेल, त्या सोयीच्या असेल त्या प्रकारे युती आघाड्या इथली मंडळी करू शकतात। अजून निश्चित काही झालेलं नाही, परंतु कार्यकर्त्यांची मतं ऐकून घेतल्याच्यानंतर आता इथून पुढची दिशा काँग्रेस पक्षाची ठरणार। सर, बरेच जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे स्वबळावर निवडणूक लढण्याची जी इच्छा बोलून दाखवली, याकडे आपण कसं बघतो? ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे योग्य वाटत असेल, त्यांना इथे स्थानिकचं राजकारण करायचं असेल त्याच पद्धतीनं त्यांना मुभा देण्यात येईल आणि त्याच पद्धतीनं निर्णय होईल। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं आहेत, त्यामुळे असं एकत्रितपणे मी सांगू शकत नाही का या ठिकाणी स्वबळावर लढायचं आहे आणि त्या ठिकाणी आघाडी करायची आहे। तो येणाऱ्या काळात आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। सर, महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी जर काँग्रेस युती करायचं त्यांनी जर मत व्यक्त केलं तर त्यांच्यासोबत जायला तयार आहेत का? असं सध्या कोणी कसं अशा प्रकारचं कोणतंही मत प्रकट केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यासारखं काही